मराठवाड्याचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात आणि टाळमृदुंगाच्या गजरात लाखो भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। आकर्षक सजावट, दिंड्या, पालख्या, फराळ वाटप, आरोग्य सेवा आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेला होता। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महापूजा आणि महाआरती, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे आणि अनिता गाडे यांच्या हस्ते अभिषेक, पूजा आणि आरती करण्यात आली। त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची आरास आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींना विशेष अलंकार करण्यात आले होते। विविध भागातून आलेल्या दिंड्या, पालख्या आणि वारकरी टाळमृदुंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा गजर करत मंदिरात दाखल झाले। विठ्ठल रुक्मिणीच्या वेशातील युवक युवतींनीही सर्वांचे लक्ष वेधलं। दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी विविध सामाजिक संस्था, बुलेट रायडर्स, व्यावसायिक आणि राजकीय संघटनांनी फराळ, पाणी, चहा आणि फळांचं मोफत वाटप केलं। मेडिकवर रुग्णालयासह आरोग्य विभागाने वैद्यकीय सेवा आणि जनजागृती मोहीम राबवली। यात्रेनिमित्त खेळणी, संसारोपयोगी वस्तूंची दुकाने आणि मनोरंजनासाठी रहाटपाळण्यांवरही मोठी गर्दी झाली। व्यसनमुक्ती, रस्ते सुरक्षा आणि अपघातग्रस्तांना मदतीबाबतही जनजागृती करण्यात आली। यात्रा शांततेत पार पडावी यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। ड्रोन, सीसीटीव्ही, AI, कॅमेरे आणि साध्या वेशातील पोलिसांच्या मदतीने संपूर्ण परिसरावर बारकाईने नजर ठेवण्यात आली। श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाचा संगम अनुभवत लाखो भाविकांनी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली। तसंच अनेक दिवसांपासून दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनातील शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण झाल्याने दर्शनासाठी आलेल्या तरुण भाविकांनी फलक झळकवत जल्लोष केला। अशोक साठे, MCN न्यूज, वाळूज, छत्रपती संभाजीनगर।